नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आज काय पाऊस भावानं बन दिवसभर उघडलेला नाही. आता कमी झालाय थोडा पाऊस, पण भरपूर असा पाऊस चाललेला आहे बघा. पाणी म्हणजे इकडचं अजून पाणी कसं वाजते पाहिलं का? तिकडे बी तो का पाणी वाजतंय. सगळं आभाळ एक झालेलं आहे. म्हणजे पाऊस असा आज दिवसभर काय उघडला नाही आणि इशारा बी दिलेला आहे पावसाचा की पाऊस हा मुसळधार होणार. आता मुंबईला पुण्याला तिकडं तर सांगितलेलं आहे. म्हणजे मुलांच्या बारकाल्या मुलांच्या शाळा बी आज सुट्टी दिलेली होती. आज आपल्या शिवान्या अपूर्वा ह्या बी आज लवकरच शाळेतून आल्या बरं का. लवकरच शाळा सोडली त्यांनी पावसामुळं, कारण सकाळपासून पाऊस चालू आहे. आपल्याला काय आज दिवसभर बाहेर निघता आलंच नाही. गडीभर बाहेर निघलो होतो मागाशी, पण पावसामुळं आणि अजून बी परत येऊ शकतं हे का पलीकडं तिकडं. आता मला काय एवढं बाहेर दाखवता येणार नाही तुम्हाला. पाणी बघा बघा इकडं मागं पाऊस चालू आहे म्हणून. आता तुम्हाला दाखवतोच वातावरण कसं झालंय. तो मी आता थोडं भिजणारच आहे. काय मग छत्री घेऊनच येत काय ना आज हे पावसाचं काय बोलायचंच नाही. पाऊस नको नकोच केलंय पावसाने होय. आता पत्रात जास्त आवाज यायला लागला का पावसाचा. पाऊस बघा डोंगराकडे तिकडं आभाळ सगळं गच्च भरलेले. चौकड पाऊस चालू आहे. वर दाखवतो तुम्हाला जाऊन. नाही थोडक्यातच लय वेळ नाही थांबणार वर. बघा आता पाणीच पाणी. किती पाऊस झालेला आहे. सगळं पाणीच. पाऊस चालू आहे. सगळं पाणीच पाणी झालेलं आहे. इतका पाऊस झालाय जबरदस्त. पाऊस म्हणजे लई झालाय लई. तर थोडं भिजलं बाबा ना पण पावसाने तुमच्यासाठी दाखवायसाठी. काय आणले शेवया केल्या आज मस्त पैकी असं पावसा पाण्याचं भारी गरम गरम गरम. कोणासाठी आणले होय. या बाबा ना पण शेवया खाली शेवया. बघा आता शेवया पाऊस आला बाबा बहिणीनं. बाळा का भिजली का? हा सगळ्याच्या गावाला पाऊस चाललाय, आपल्याच नाही. गरम गरम शेवया खायला बायको इथंच बसली म्हणून मी बी बसलो इथं. आता कुठं बसताय? काय झालं तिला हातायला? येणार लागलं काय मला? अजून आहे का? वा काय गरम गरम भारी. हो का? अरे बाजारी साखर माझा इकडे बुटबुका पडला. काय सामान तुम्हाला आणू आणू काय नाही होत त्याला. थोड्या पांच्यात झालं तर काय फरक पडतो त्याला. हा आणि एवढं एवढं भांड्यात काय घालून जेवले हलवा
येईना ना तेलवा येईना मोठ्या परत सगळं संपलं जाणार. आज आहे ना तालुक्याला जायचं होतं तालुक्याला भाजीपाला आणायसाठी पण ही उघडाना पाऊस. हो तुम्ही कौतिकाचं हरळकीचं म्हणूनच पाऊस बी उघडला नाही. तुम्हाला नुसत्या शेवाया शिजून घालायच्या आता इथून पुढं. जाऊ का नको जाऊ का नको. पावसात भिजत जायचं का? काल येळ झोपून काढला. दुपारच्या पुढं पाऊस चालू झालाय काल. अरे 5 वाजता मंडई भरती दिवसभर नाही भरत. काल सोमवार होता. मेंढ्याचे नका सांगू. करू नका दिवस नाही का? खाऊ का मग भाऊ बहिणीनो. हाती जंपर शिवून शिवून दमली दिवसभर. नवऱ्याला काय आहे? देणं ना घेणं फुकाटचं येणं. काही नाही बोलणार. काय बोलायचं? गप्पा गप्पा खायची सवय आता ही एवढं एवढं फुकट खायचं कसं व्हायचं. आपल्या मम्मीला भाकरीचं काय ते खाटाचं भगवान गरम गरम आहे ते. बाजत आहे तोंडाला. यंदा काही सेवा नाही केलेल्या. असं पावसाच्या दिवसात जरा काहीतरी असं खाऊची वाटतं गरम गरम. म्हणूनच आणून ठेवावा इतकं मोठं गरम गरम खायला. मुंग्या कशा पाऊस यायच्या आधी आपल्या नेऊन वारवळात ठेवते सामान सुमान. बरोबर आहे बाबा. दिसत गोड खवत गरम गरम गोड. वरण भात करतील का? नाही ना डाळ नाही बा तांदळ नाही. तांदूळ नाही? तुरी डाळ नको. मग उपीत होतं त्याने मला. तू नको खाऊ आम्हाला आहे घरी. हा होय. नाही आमचं काय तोंड हे झालंय काय? मिरच्या नाही. बहीण म्हणतात बेताचा व्हिडिओ टाका. आपला भाजीपाला उडून आल्या आपल्या टमाट्या आल्या. तू नको करू. माझी लेक करीन. होय बाबा. लेकीचं दुखत आहे. नाही आता क्लिअर जाईल. होय क्लिअर झाली आता. हात दुखायला लागला. हा परवा पाणी दिलं जरा पियाला. वरण भातात खाऊशी वाटलं राव का म्हणून काय ना मला. तुम्हाला तिसारे लागले म्हणून. असं ना. तपलं खाऊन माझ्या तोंडाकडे बघता काय. हा
म्हणशील मला तर वाटलं म्हणीन जरा हे घास असं म्हणीन, पण काय नाही. तू खा जर ही बी ठेवून दे. काय आहे आपलं माहिती आहे भावानं, पण आता विचार नाही करायचा. पावसाने जम केला दिवसभर, आपलं गोधड अंगावर घेतून दुमतून. बरं झालं येरवाळी झोपा, शेवाय खाल्ल्यात. आता स्वयंपाकाचं काय स्वयंपाक नाही करणार. लाईट बी काय नसती, येती जाती तेच घालती, काय कळणार लाईट बी. बरं घर बायकोनी घर बांधलं, नाहीतर भांडे मांडत बसावं लागला असतं सपरात दाजीला. सकाळचं लई टमाटमा बोलत होता. सकाळी काय आम्ही काय राहत नव्हतो काय सपरात, आम्हाला काय राहायची माहिती नाही का काही. म्हणावं लागतं तसं होई. निवांत मस्तपैकी आपण स्लॅबच्या घरात बांगल्यात शेवया खाल्ल्या, पाऊस पाणी बाहेर चाललाय, निवांत पाऊस बघत. अयो काय बाबा उलट एवढ्या शेवया खाल्ल्या, याच्यात घेतलं झाला बाजून काय म्हणला 2 भाकरी खाल्ल्या ना. हा पप्पाच्या ताटात सोडा टाकत जाग. थोडा टाकला होता काय, पाव खाल्ल्यावर म्हणला लगेच बेकर. नाही पप्पाचं उलीचं खाल्लं तरी दराडर ढेकर आली पाहिजे. त्या मनाने काय नाही माझं म्हणणं. होय भाऊ, माझं पोट वरडा लागल्या मी तुमच्याच मागं हात धुवून लागणार आहे, दुसरं काय होई. तुम्ही सोडा घाला त्याच्यात, नाही तर काही करा. अजून तासाने भूक लागलं तर मी तुमच्या मागच हात धुवून लागणार ना. आहे का काय म्हणून सोडा टाकल्यावर भूक लागत नाही. भूक लागत नाही काय. कपडे ओले जाईल ना. पोटभर खाल्लं ना. हा? आता जेवायची काही गरज नाही ना, फक्त वरण भात संध्याकाळी खाणार म्हणून. हा भूक नसली तरी खायचं. हा मग नाही आता नाही जेवायचं होय. फार 9 वाजता 9-10 वाजता 10 वाजता पोटात भूक लागणारच ना. आता किती 5, 5:30, 6 वाजता आले असते बरं का. 7, 8, 9, 10 4 तास जायचे. 4 तासात पोट खापळ होईल नाही इथं काय राहणार. असं चिटकल असं खाडकाला. कशी येडी माणसं मला सांभाळावी लागतात बरं. हा आता खाल्लं तर माणूस परत विचार नाही करत जेवणाचा. हे म्हणतात ह्यांची पुढची तयारी, आता जेवण परत काय खायचं. पुढची तयारी करावं लागते होय. याच्यामुळेच मला राग येतो, बाकी दुसरं काय नाही. त्याच्यामुळेच मी बोलले माझं तोंड दिसतं. हा मी काय बोललो आता भाऊ सांगा तुमच्या. गबसा गुत्ती लागली मला, कुणी ध्यान केलं काही नाही. बरं ध्यान केलं कुणी. बरं चला जाऊ द्या. काय झाली आपली कॉमेडी. हसून खेळून नाही मला झंपर शिवायचं तर हसून खेळून आपलं कसं आहे भावानं दिवस काढायचा बायको बरोबर आहे का नाही. आणि मग परत 4-8 दिवसांनी बांधणं मग परत. आता हो काय आता झाल्यावर मग काय करणार आहे. आता हसून खेळू हा 4-8 दिवस. 4-8 दिवस परत भांडण झाल्यावर काय आहे इथं विषय काय काय असं व्हिडिओ काय तसं व्हिडिओ. आता काय त्याला काय मग आता भावानं जे जेवणात आपल्या वाहनात चालणार घडामोडी आहे तिथं तुम्हाला दिसणार जीवनातली लईच मोठी नागमोडीच वाटाया घडामोडी. घडामोडी असते. ती काय अशी वळती की लगेच आजची आजची की आजची आणि अशी खड्यात जाती वाटती. भांडी बिशिंग मध्येच घासून टाका. चला मग. बाहेर नका जाऊ आता. झाल्या गप्पा छप्पा झालं मस्त पैकी आपलं पावसा पाण्याच्या जरा शेवया खाल्ल्या बारीक पैकी
आणि संध्याकाळी तर तुम्हाला सांगतो बायको न काय बोलता वरण आणि भात करणार त्याच्यात काही वाद नाही तुम्हाला. काय नवल्याचं कवलं हा. काट्याचं काका आणि तीन जागी लवलं. ती लावायचं नको तिकडून काढू शंभर बऱ्याचे पण मी काय सांगतोय. ओ, त्या! चला बाय बाय सगळ्यांना गावाला बाय बाय.